ठाणे लोकसभा क्षेत्र से खड़े महायुति के प्रत्याशी नरेश मस्के के आखिरी दौर में पहुंचे प्रचार को और जोशीला बनाते हुए वाशी गांव में पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत के नेतृत्व में चौक सभा का जोरदार आयोजन किया गया, जहां युवा नेता निशांत भगत, संदीप भगत, शैलेश घाक सह बड़ी संख्या में पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिक उपस्थित थे। इस दौरान जहां गणमान्यों ने नरेश मस्के को जिताने की अपील की, वहीं मोदी सरकार के नेतृत्व में केंद्र सरकार की उपलब्धियों को गिनाकर पुनः एक बार नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री बनाने का संकल्प किया। इस चौक सभा के पश्चात वाशी गांव में प्रचार रैली भी निकाली गई, जहां हर घर और दुकानों में पत्रक बांटकर नरेश मस्के को जिताने का आह्वान लोगों से किया गया। मध्ये भावना एकच आहे की देशाला अंतर्गत अधिक सुरक्षा, देशाला जे काय जागतिक मार्गातून जे अंतर्गत आणि बाह्य दोन्ही सुरक्षा प्राप्त होण्यासाठी, त्या अधिक पद्धतीने देश अधिक प्रगतीवर जाण्यासाठी, देशाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्यासाठी, या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे झालं अधिक मजबूत होण्यासाठी, अधिक जास्त होण्यासाठी आणि देश विकसित होण्यासाठी फिर एक बार मोदी ठिकाणी या आज या ठिकाणी नरेश मस्के साहेब हे जरी उमेदवार असले तरी मुख्य उमेदवार हे मोदी साहेब आहेत आणि नरेश मस्के साहेब यांची निशाणी या ठिकाणी धनुष्यबाण, पण ते धनुष्यबाण म्हणजे मोदी साहेब। धनुष्यबाण म्हणजेच प्रगती आहे, धनुष्यबाण म्हणजेच जो मतदान आहे ह्या देशाच्या प्रगतीला, धनुष्यबाण म्हणजे ह्या देशामध्ये अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यासाठी त्या धनुष्यबाणाला मतदान आहे। आम्ही या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो की ह्या देशामध्ये आज आणि जगाचं नेतृत्व करण्यासाठी मोदी साहेबांची गरज आहे। या देशाला अधिक मजबूत करण्यासाठी, या देशामध्ये अनेक सुखसुविधा येण्यासाठी आणि विशेष म्हणजे देश बदलण्यासोबत जग बदलणे, चांगल्या दृष्टिकोनातून, प्रगतीच्या दृष्टिकोनातून जग बदलवणं, वसुधैव कुटुंब हा नारा देश जगामध्ये अख्खा जग एकत्र आणण्यासाठी याचं नेतृत्व फक्त मोदी साहेब आणि मोदी साहेबच करू शकतात। आणि भारत देशाला जगामध्ये हा जो मान सन्मान जो प्राप्त झालेला आहे तो मोदी साहेबांच्याच माध्यमातून, आता जो मान प्राप्त झालेला आहे आपल्या देशाला तो मोदी साहेबांच्या माध्यमातून जगाचं नेतृत्व करणं हे भारताला नेतृत्व देणं आहे आणि भारताला नेतृत्व देणं आहे ते मोदी साहेबांना तिसरी वेळा प्रधानमंत्री करणार। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।